हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल स्पीक इंग्लिश विथ जयश्री. तर आज आपला इंग्लिश स्पीकिंग कोर्सचा हा डे 11 आहे आणि आपण याच्यामध्ये बघणार आहोत की लहान मुलांसोबत आपण इंग्लिश कसं बोलायचं. आजकाल बऱ्याच जणांचे मुलं हे इंग्लिश मिडियममध्ये शिकत असतात आणि काय होतं, जेव्हा ते इंग्लिश मिडियममध्ये शिकतात तर तेव्हा आपल्यालाही त्यांच्यासोबत इंग्लिश बोलणं कंपल्सरी असतं, कारण की तेव्हा जर आपण घरात इंग्लिश बोलू तर ते सुद्धा इंग्लिश फ्लुएंटली बोलू शकतात आणि समजू शकतात. चला तर माझं आपण शिकलो की मुलांसोबत इंग्लिशमध्ये कसं बोलायचं. बऱ्याच लेडीजला हा प्रश्न पडतो की आपण कसं बोलायचं, आपल्याला तर बरेचसे सेंटेन्सेस येत नाही किंवा वाक्य कशी असतात ते आपल्याला माहिती नसतं. तर मग आपण तेच आज बघणार आहोत की आपण ते सेंटेन्स कसे फ्रेम करायचे किंवा वाक्य कशी बनवायची, ती कुठे बोलायची आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ आपण मुलांना कशा प्रकारे समजून सांगायचा. जर आपण त्या शब्दाचा अर्थ मराठीमध्ये मुलांना समजावून सांगितला तर त्यांना ते लवकर कळतं आणि ते त्यांच्या डेली लाईफमध्ये त्या शब्दांचा वापर करण्याचा प्रयत्न करतात. पण याची सुरुवात कुठून होणार आहे बरं? तुमच्यापासून. कारण की इंग्लिश बोलायला काहीही काळवेळ ठरलेली नसते. तुम्ही अगदी उठल्यापासून तर रात्र झोपेपर्यंत आपण इंग्लिश जसं आपण मराठी बोलतो त्या प्रकारे तुम्ही इंग्लिश बोलू शकता. सो याच्यामध्ये एकच महत्त्वाचं आहे की फक्त तुम्हाला याची प्रॅक्टिस करणं खूप महत्त्वाचं आहे. जितकं तुम्ही त्याच्या या शब्दांचा, या वाक्यांचा रोजच्या वापरामध्ये वापर कराल बोलण्यामध्ये, तितकं तुम्हाला याच्यामध्ये फ्लुएन्सी येईल आणि तुम्ही न अडखळता इंग्लिश बोलू शकाल आणि तुम्ही इंग्लिश बोलण्यामध्ये स्मार्ट व्हाल. त्याचबरोबर तुमचं मुलंही इंग्लिश बोलण्यामध्ये स्मार्ट होणार आहे. याच्यामध्ये डबल फायदा आहे आपला. आपण इंग्लिश बोलू शकतो आणि आपली मुलंसुद्धा आपल्याबरोबर इंग्लिशमध्ये प्रो होतील आणि ते इंग्लिश छान प्रकारे बोलू शकतील आणि त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स तयार होतो, जो की आपल्यामध्ये होईल तसाच मुलांमध्ये सुद्धा कॉन्फिडन्स तयार होतो की येस, मी इंग्लिश बोलू शकतो. चला तर मग बघूया आपण लहान मुलांसोबत आपण छोटे छोटे शब्द किंवा छोटे छोटे वाक्य जे असतात ती कशा प्रकारे बोलायची आणि ती मुलांना कशी समजावून सांगायची आणि त्याचा अर्थ कसा मुलांना सांगायचा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायच्या. तुम्ही बऱ्याचशा महत्त्वाच्या टिप्स शेअर केलेल्या आहेत ज्या की तुम्हाला डेली लाईफचे सेंटेन्स यूज करण्यामध्ये खूप उपयोगी पडणार आहेत. चला तर मग बघूया. पहिलं वाक्य आपलं आहे की छोटे छोटे शब्द कसे मुलांसोबत बोलायचे आणि त्याचा आपण डेली लाईफमध्ये सेंटेन्समध्ये वापर कसा करायचा. जागे व्हा किंवा उठा. आता मोस्टली आपण सकाळपासून मुलांसोबत इंग्लिशमध्ये बोलायचं तर कसं वापरणार बरं त्याच्यासाठी? वेकअप. तुझे दात घास. तुझे दात घास. आता त्याच्यासाठी सेंटेन्स कसं फ्रेम करणार बरं? ब्रश युअर टीथ. ब्रश युअर टीथ. मोस्टली मुलांना आपण सकाळी सकाळी इन्स्ट्रक्शन देतो की उठ, दात घास, अंघोळ वगैरे कर. त्यावेळेस आपण हे सेंटेन्स वापरायची. अंघोळ कर. अंघोळ कर. आता सेंटेन्स कसं फ्रेम करणार? टेक अ बाथ. टेक अ बाथ. हे खूपच छोटे छोटे सेंटेन्स आहेत जे की तुम्ही रोज वापरू शकता. तुझे केस कोरडे कर. ड्राय युअर हेअर. ड्राय युअर हेअर. तुझे केस कोरडे कर. होप सो हे खूप छोटे छोटे वाक्य आहेत, तुम्हाला कळालेली असणे की याचा आपण डेली लाईफमध्ये याचा वापर कसा करायचा आणि याचा अर्थ मुलांना नक्की समजावून सांगायचा, म्हणजे ते पण हे बोलण्यामध्ये याचा यूज करू शकतील. तुझा गणवेश घाल. तुझा गणवेश घाल. पुट ऑन किंवा वर युअर युनिफॉर्म. आपण दोघे ते वर्ड वापरू शकतो, पुट ऑन किंवा वर. समजलं? मुलांसोबत इंग्लिशमध्ये बोलताना त्यांना मराठीमध्ये अर्थ नक्की समजावून सांगा. तुझे केस विंचर. तुझे केस विंचर. आताच इंग्लिशमध्ये सेंटेन्स कसं फ्रेम करणार बरं? कॉम युअर हेअर. कॉम युअर हेअर. तुझे केस विंचर. समजलं? याच्यामध्ये काय होतं, आपले व्होकॅब्युलरी स्ट्रॉंग होणार आहे. रोज आपण ॲटलिस्ट 4 to 5 शब्द बोललेच पाहिजेत. नाश्ता तयार आहे. नाश्ता तयार आहे. मग नाश्त्याला आपण काय म्हणतो? ब्रेकफास्ट. काय म्हणतो? ब्रेकफास्ट. मग कसं सेंटेन्स होणार बरं? ब्रेकफास्ट इज रेडी. ब्रेकफास्ट इज रेडी. आपण जितके डेली सेंटेन्स बोलण्यामध्ये सेंटेन्सेसचा यूज करतो तितके आपली व्होकॅब्युलरी स्ट्रॉंग होणारे शब्दसंग्रह आपला वाढणार आहे. तुझा नाश्ता खा. तुझा नाश्ता खा. आता त्याला कसं म्हणणार बरं? ब्रेकफास्ट तर म्हणजे नाश्ता, मग आपण कसं म्हणणार? इट युअर ब्रेकफास्ट. इट युअर ब्रेकफास्ट. खासाठी शब्द आपण आहे ई. तुझ्यासाठी यू आर. तुझा नाश्ता पूर्ण संपव. तुझा नाश्ता पूर्ण संपव. मग सेंटेन्स कसं फ्रेम होणार बरं याचं? ट्राय करा. फिनिश युअर ब्रेकफास्ट. फिनिश युअर ब्रेकफास्ट. होप सो तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झालेलं असणार की ह्या छोट्या छोट्या सेंटेन्सचा आपण सकाळी उठल्यापासून कसा वापर करायचा बोलण्यासाठी आपल्या मुलांसोबत आणि प्लस त्याबरोबर त्यांना मराठीमध्ये अर्थ पण समजावून सांगायचं, म्हणजे जेणेकरून त्यांना कळेल की हे शब्द आपली आई काय बोलत आणि याचा अर्थ काय आहे. नेक्स्ट, इथे ये. इथे ये. आता त्याचं सेंटेन्स कसं फ्रेम करणार बरं? इथे यायचं. इथे म्हणजे हिअर. कम म्हणजे ये.
कम हिअर. कम हिअर. मुलांना समजून नक्की सांगा की कम हिअर म्हणजे काय. डिरेक्टली त्यांना इंग्लिशमध्ये बोलू नका, मराठीमध्ये सुद्धा नक्की सांगा. हे घे. आपण एखादी वस्तू आपल्या मुलाला देत असतो तेव्हा आपण हे घे म्हणतो, तेच इंग्लिशमध्ये कसं म्हणणार बरं. टेक धिस. टेक धिस. हे म्हणजे धिस आणि घे म्हणजे टेक. टेक धिस. आपण अशा प्रकारे मुलांसोबत बोलायचं. छोटे छोटे सेंटेन्स बोलायची, मोठं सेंटेन्स डिरेक्टली बोलायचं नाही. इथे बस. इथे बस. सिट हिअर. सिट हिअर. सिट हिअर. नेक्स्ट सेंटेन्स आहे हे खा. हे खा. आपण एखादी गोष्ट आपल्या मुलाला खायला देतो तेव्हा आपण हा सेंटेन्सचा वापर करायचा. इट धिस. हे काम कर. हे काम कर. मग कसं होणार सेंटेन्स. डू धिस वर्क. डू धिस वर्क. इज दॅट क्लिअर. समजलं सर्वांना इथपर्यंत. हे धर. हे धर. एखादी गोष्ट आपण पकडण्यासाठी दिली असेल तर ते कसं सेंटेन्स म्हणणार बरं. होल्ड इट. होल्ड इट. तुझी शाळेची बॅग भर. तुझी शाळेची बॅग भर. आता थोडंसं मोठं सेंटेन्स आहे. आता हे कसं फ्रेम करणार बरं. तुझी म्हणजे यू आर. पॅक युअर स्कूल बॅग. पॅक युअर स्कूल बॅग. हे सगळे इन्स्ट्रक्शन मोस्टली आपण मुलांना सकाळी देतो किंवा मुलांसोबत या गोष्टीमध्येच आपलं ह्या प्रकारचं आपलं संभाषण होत असते, कन्व्हर्सेशन होत असते. सो ॲट द टाईम आपण हे सेंटेन्स वापरायचे जेणेकरून मुलांना कम्फर्टेबल होईल ऐकायला आणि बोलायला सुद्धा. प्लस मराठीमध्ये अर्थ नक्की सांगायचा. शाळेत जाण्यासाठी तयार आहेस. शाळेत जाण्यासाठी तयार. आता आपल्या मुलाचं सगळं रेडी झालेलं आहे, ब्रेकफास्ट, अंघोळ वगैरे. आता पॅकेजवरच नेक्स्ट सेंटेन्स जर शाळेत जाण्यासाठी तयार. मग कसं म्हणणार बरं. रेडी टू गो स्कूल. रेडी टू गो स्कूल. शाळेत जायला तयार आहेस ना आता. अशा प्रकारे आपण बोलायचं. नेक्स्ट. पायात शूज घाल. पायात शूज घाल. शूज म्हणजे काय. बुटं. त्याचं सेंटेन्स कसं फ्रेम बनणार बरं. पुट ऑन शूज. पुट ऑन शूज. चल जाऊया. चल जाऊया. सेंटेन्स कसं होणार बरं. लेट्स गो. लेट्स गो. लवकर ये. लवकर ये. लवकर येलं सेंटेन्स कसं फ्रेम करणार बरं. कम अर्ली. अर्ली म्हणजे लवकर. ये म्हणजे कम. ते पुन्हा कर. आपण एखादी गोष्ट त्यांना परत करायला सांगत असं तेव्हा आपण हे सेंटेन्स फ्रेम करायचं कसं. रिपीट इट. रिपीट इट म्हणजे पुन्हा कर. परत त्याला ते करायला लावायचं असं आपण हे वाक्य वापरू शकतो. मला माहीत आहे. मला माहीत आहे. आता एखादी गोष्ट तुम्हाला माहिती असेल तर त्याच्यासाठी तुम्ही कसं म्हणणार बरं. आय नो. आय नो. मला माहिती आहे. ओरडू नको. ओरडू नकोसाठी कोणतं सेंटेन्स मग कसं म्हणणार बरं. डोंट शाउट किंवा डू नॉट शाउट. बोलताना सहसा आपण डू नॉट नाही डोंटचाच वापर करतो जेणेकरून आपल्या बोलायला इझी जाईल आणि आपलं पटकन ते सेंटेन्स आपल्याला बोलता येईल आणि आपण अडखडणार नाही. या सेंटेन्सची रोज प्रॅक्टिस करा. ॲटलिस्ट तुमच्याकडं दिवसातले 4 to 5 सेंटेन्स तरी बोलले गेले पाहिजे. आज 5 सेंटेन्स, परत उद्या 5 सेंटेन्स, परत 5, असं डेली 5-5 करता करता तुमचा सेंटेन्सचं जे काउंटिंग आहे ते वाढेल आणि मग तुम्ही इंग्लिश बोलण्यासाठी खूप परफेक्ट व्हाल आणि तुम्हाला अचानक लोड येणार नाही. थोडे तिकडे सरक. थोडे तिकडे सरक. आता त्याचं सेंटेन्स कसं फ्रेम करणार. मूव अ बीट. सरक म्हणजे मूव आणि थोडे तिकडे म्हणजे अ बीट. मूव अ बीट. शाब्बास. खूप छान. जेव्हा आपल्या मुलांनी एखादं छान काम केलं तेव्हा आपण त्यांना शाब्बास घेतो तेव्हा आपण हे वर्ड्स त्यांच्यासाठी आपण वापरू शकतो. कोणता आहे बरं तो वर्ड. वेल डन. कोणता आहे. वेल डन. शाब्बास. खूप छान काम केलेलं आहेस तू. त्यांना एक अप्रिशिएशन मिळतं हा शब्द ऐकल्यावरती, ही शाबासकी ऐकल्यावरती. भांडू नका. भांडू नका. आता इथे आपण हा सेंटेन्स मोस्ट ऑफ द सगळ्यांच्या घरी नेहमी वापरला जातो. कसं फ्रेम करणार बरं. डोंट किंवा डू नॉट फाईट. डोंट फाईट किंवा डू नॉट फाईट. आपण डू नॉट शॉर्ट केलेलं आहे डोंट, जे की आपल्याला बोलायला इझी जायला पाहिजे म्हणून. रांगेत उभा राहा. रांगेत उभा राहा. आता त्याचं सेंटेन्स कसं फ्रेम करणार बरं. स्टँड इन अ लाईन किंवा क्यू पण आपण म्हणू शकतो. स्टँड इन अ लाईन किंवा स्टँड इन अ क्यू. रांगेत उभे राहा. रडू नकोस. रडू नकोस. आता सेंटेन्स फ्रेम कसं करणार बरं याचं. ट्राय आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. डोंट क्राय. डोंट क्राय किंवा डू नॉट क्राय.
बघा नको नकोस नकासाठी आपण सहसा डू नॉटच लावतो. फक्त नेक्स्ट त्याचं जे वर्ब्स असते ते आपण लावायचं असते. माझ्याकडे पहा, माझ्याकडे पहा. आता त्याचं सेंटेन्स कसं फ्रेम करणार बरं? लुक ॲट मी. लुक म्हणजे पाहणे आणि माझ्याकडे म्हणजे ॲट मी, माझ्याकडे पहा. होप सो तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झालेलं असणार आहे की आपण या सेंटेन्सचा डेली लाईफमध्ये आपण वापर कसा करायचा. याच्यामध्ये एकच खूप महत्त्वाचं आहे की या सेंटेन्सचा तुम्ही डेली प्रॅक्टिस करायला पाहिजे. जर तुम्ही प्रॅक्टिस कराल तरच हे सेंटेन्स तुम्हाला बोलायला इझी जातील आणि तुम्हाला आठवावं लागणार आहे की अरे याला काय म्हणतात आणि त्या शब्दाला आपण काय म्हणायचं म्हणून. तुम्ही इझिली हे सेंटेन्स बोलू शकतात. प्लस तुम्ही जेव्हा तुमच्या मुलांसोबत हे सेंटेन्स बोलाल तर त्यांनासुद्धा याचा अर्थ कळेल की आपल्या याला काय सांगायचं आणि आपल्याला काय बोलायचं आहे. तर तुम्हाला हे बोलताना खूप इझी जाते. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. याआधी मी बरेचसे व्हिडिओ शेअर केलेले आहेत. जर तुम्हाला ते व्हिडिओ बघायचे असेल त्याची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये दिली आहे. तिथे तुम्ही जाऊन ते व्हिडिओ नक्की बघू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. थँक्यू.